नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 4 मार्च 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न घेणार आहोत, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे असतील आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 4 मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रीय सुरक्षा दिवस. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणजेच की नॅशनल सेफ्टी डे म्हणून साजरा केला जातो. आता हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे? तर देशाच्या संरक्षणात गुंतलेल्या लष्कर, पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी हा 4 मार्च दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्री बी.पी. सिंग. अधिक माहिती जाणून घेऊया. नुकतेच श्री बी.पी. सिंग यांनी नवी दिल्लीतील नौदल मुख्यालयात नौदल शस्त्रास्त्र म्हणजेच की डीजीओनाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलाय. मित्रांनो, हे आहेत बी.पी. सिंग आणि यांनी नौदल शस्त्रास्त्र म्हणजे डीजीओनाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि 28 फेब्रुवारी 2026 रोजी निवृत्त झाले. कोण निवृत्त झाले? तर दिवाकर जयंत हे निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी हे बी.पी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे बी.पी. सिंग कोण आहेत? तर बी.पी. सिंग हे नौदल शस्त्रास्त्र व्यवस्थापन, खरेदी आणि रसद क्षेत्रातील 3 दशकांहून अधिक अनुभव असलेले हे बी.पी. सिंग हे अधिकारी आहेत आणि त्यांची आता डीजीओनाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत स्टील 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात होणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, 16 एप्रिल पासून नवी दिल्ली येथे भारत स्टील 2026 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. कुठे आयोजन होणार आहे हे भारत स्टीलचे? तर ते दिल्लीमध्ये आयोजन होणार आहे. आणि ह्या 2 दिवसांच्या जागतिक कार्यक्रमात स्टील, तंत्रज्ञान, खाणकाम आणि व्यापार कंपन्यांचे नेते इथं एकत्र येतील. कुठे? भारत स्टील या शिखर परिषदेमध्ये. मित्रांनो, स्टील क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवून धोरणात्मक व्यवसाय संवादासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून हे भारत स्टील पाहिले जाते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच मंत्री रक्षा खडसे यांनी घोषणा केलेले अस्मिता या आवृत्तीचे पूर्ण रूप काय आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अचिव्हिंग स्पोर्ट्स माइलस्टोन बाय इन्स्पायरिंग वुमन थ्रू ऍक्शन म्हणजेच की अस्मिता हे त्याचे पूर्ण रूप आहे. आता आपण याची अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्ली येथे अस्मिता महिला क्रीडा लीगच्या विशेष आवृत्तीची घोषणा केलेली आहे. कुणी? तर क्रीडा राज्यमंत्री आहेत ह्या रक्षा खडसे यांनी ही अस्मिता लीगच्या विशेष आवृत्तीची घोषणा केलेली आहे. आणि मित्रांनो, ही अस्मिता लीग काय आहे? तर ही लीग मुली आणि महिलांना क्रीडा स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभाग होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी डिझाईन केलेले एक महत्वाची आवृत्ती आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. कोणत्या राज्याने हनुमान प्रकल्प सुरू केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हनुमान प्रकल्प सुरू केलेला आहे. मित्रांनो, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हनुमान प्रकल्पाची घोषणा केलेली आहे. आणि काय आहे हा हनुमान प्रकल्प आणि त्याचा उद्देश काय आहे? तर आंध्र प्रदेशमधील मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, हनुमान प्रकल्प. मित्रांनो, मानव प्राणी संघर्षाच्या घटना कमी करणे, ग्रामीण समुदायाचे संरक्षण करणे आणि वन्यजीवांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे हनुमान प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आणि मित्रांनो, आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत चंद्राबाबू नायडू. आणि आंध्र प्रदेशची राजधानी काय आहे, तर ती आहे अमरावती. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आजचा आपला प्रश्न क्रमांक 6 आहे. नुकतेच निधन झालेले के.पी. उन्नीकृष्णन हे कोणत्या राज्यातून 6 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के.पी. उन्नीकृष्णन यांचे वयाच्या 89व्या वर्षी केरळमध्ये कोझिकोड येथे निधन झाले. तर मित्रांनो, हे नुकतेच के.पी. उन्नीकृष्णन यांचे निधन झाले. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि माजी केंद्रीय मंत्री होते. आणि ते वडकारा येथून 6 वेळा खासदार झाले होते. तर मित्रांनो, 6 वेळा केरळच्या वडकारामधून ते खासदार म्हणून निवडून आलेले होते. आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि दळणवळण मंत्री म्हणून व्ही.पी. सिंग सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलेले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. बायसन महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्याने केले होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिशा. अधिक माहिती जाणून घ्या. अलीकडेच दिब्रुगड वन्यजीव अभयारण्यात 2 दिवसाच्या भारतीय बायसन महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. मित्रांनो, हे दिब्रुगड वन्यजीव अभयारण्य कुठे आहे, तर ते आहे हिराकूड जलाशयाच्या जवळ आहे. हेच ते हिराकूड जलाशयाजवळ होणारा 2 दिवसीय महोत्सव बायसनच्या संरक्षण विषयी जागरूकता वाढवतो. तर मित्रांनो, हे बायसन महोत्सव आयोजन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर बायसनच्या संरक्षण विषयी जागरूकता वाढवणे हे या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, हिराकूड धरणाबद्दल आपल्याला माहितच असेल की हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे आणि जगातील सर्वात लांब मातीचे धरण देखील आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. तमिळनाडूतील पहिले डार्क स्काय पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोल्ली हिल्स. अधिक माहिती जाणून घ्या. मित्रांनो, खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तमिळनाडूने कोल्ली हिल्स येथील पहिले त्यांचे डार्क स्काय पार्क चालू केलेले आहे. तर या डार्क स्काय पार्कचा प्रमुख उद्देश काय आहे, तर ते खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आहे. आणि या पार्कमुळे माणसांना तारे, ग्रह आणि आकाशगंगा आणि चंद्र याचे स्पष्ट दर्शन घेणे शक्य होणार आहे. आणि याचे उद्घाटन कोणी केले, तर तमिळनाडूचे वनमंत्री आर.एस. राजकन्नप्पन यांनी ह्या डार्क स्काय पार्कचे उद्घाटन केलेले आहे. आणि हे चेन्नईमधून ऑनलाईन याचे उद्घाटन केलेले आहे. आणि मित्रांनो, तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते आहेत एम.के. स्टॅलिन आहेत. आणि तमिळनाडूची राजधानी काय आहे, तर ती आहे चेन्नई. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. टॉम हॉक क्रूझ क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. तर मित्रांनो, हे टॉम हॉक क्रूझ क्षेपणास्त्र अमेरिकेने विकसित केलेले आहे. इथे आपण इमेज मध्ये पाहू शकता. आणि हे टॉम हॉक क्षेपणास्त्र अमेरिकेने एक लांब पल्ल्याचे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. कुठले आहे क्षेपणास्त्र हे, तर सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे काय करते, खोल जमिनीवर हल्ला करण्यासाठी वापरले जाते, हे टॉम क्रूझ क्षेपणास्त्र. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे. पात्र उत्पादक आयातदार म्हणजेच की EMI त्याचं फुल फॉर्म काय? इलिजिबल मॅन्युफॅक्चर इम्पोर्टर्स योजना कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ. आता त्याची अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने पात्र उत्पादक आयातदार म्हणजेच की EMI इलिजिबल मॅन्युफॅक्चरर इम्पोर्टर योजनेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यामुळे ही सध्या योजना चर्चेत आहे. आणि आयातदारांना क्लिअरन्स सीमा शुल्क न भरता वस्तू क्लिअर करण्याची परवानगी ही योजना देते. त्यामुळे ही योजना सध्या चर्चेमध्ये आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 4 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रश्न खूप महत्वाचे होते आणि आपल्या येणाऱ्या एक्झाम साठी खूप महत्वाचे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.